नमस्कार विद्यार्थी मित्र, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, प्लेसमेंट सेल आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या या 30 दिवसाच्या पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शन शिबिरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी ए जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाने केलेलं आहे. याला वेळोवेळी उपप्राचार्य डॉक्टर पी जी आंबेडकर सर त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांच्या सूचना मिळत आहेत. आपण त्या सूचनांचा वेळोवेळी फॉलोअप घेत आहोत. मी तुमच्या आणि आजच्या या लेक्चरमध्ये मोजाळ सरांमध्ये जास्त वेळ न घेता मी मोजाळ सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मोजाळ सर. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा आपला ज्ञानयज्ञ किंवा सुरू असलेला आपलं हे गायडन्स, त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात रोज पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे किंवा जी तयारी आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. त्या सिरीज मधील आजचं हे सायन्सचं लेक्चर जे आहे ते आपण आज बघणार आहोत किंवा त्या संदर्भात अजून काही वेगळ्या काही महत्वाच्या कन्सेप्ट सायन्सच्या विचारल्या जातात त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने किंवा त्या तयारीच्या दृष्टीने निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. मूळ मुद्दा जो काही सांगायचा की सायन्सची जी काही क्वेश्चन पेपर जर बघितली तर वेगवेगळे शोध, त्यांचे शास्त्रज्ञ, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, त्यांचा वापर, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही अभ्यासाची शास्त्र आहे, म्हणजे जसं जीवनाच्या अभ्यासाच्या शास्त्राला बायोलॉजी असं म्हटलं जातं, सजीवांच्या अभ्यासाच्या शास्त्राला बायोलॉजी असं म्हटलं जातं, असे वेगवेगळे जे काही शास्त्र आहे त्याविषयी भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. पण आता जो काही रिसेंट ट्रेंड जो काही मी बघतो आहे क्वेश्चन पेपरचा, त्यानुसार जे काही मानवी शरीरशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे किंवा अशा प्रकारचं जे काही केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे काही महत्वाचे ठोकताळे आहे त्यांच्याविषयीही परीक्षेला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आजचं लेक्चर जाणीवपूर्वक जे आहे ते शरीरशास्त्र किंवा वेगवेगळ्या ज्या काही प्रक्रिया आहे आणि त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ते त्याविषयी आपण जे आहे ते आपण आज चर्चा करणार आहोत. जो काही आपल्याला वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. चर्चा फार विस्तृत आहे पण आपल्या वेळेमध्ये जेवढी आवश्यक आणि पोलीस भरतीच्या दृष्टीने जेवढी काही इम्पॉर्टंट आहे तेवढं जे आहे ते तेवढं घेऊन आपण आपलं जे आहे ते सेशन पुढे नेणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. समजलं नाही तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधत चला. तर मूळ मुद्दा आहे विद्यार्थी मित्र हो की आपण सर्व सजीव आहोत. खरं तर सजीव आणि निर्जीव या जीवसृष्टीतील एक दोन घटक आहे. एकतर जे काही घटक आहे तो एकतर सजीव असेल किंवा एकतर निर्जीव असेल. मग जर त्याच्यामध्ये श्वसनाची प्रक्रिया किंवा वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस जर चालत असतील तर त्याला आपण सजीव म्हणणार आणि तशा जर प्रोसेसेस चालत नसतील तर त्याला निर्जीव म्हणणार. म्हणजे माझ्या हातात हा पेन आहे, हा निर्जीव आहे, पण मी काहीतरी बोलतो आहे आणि माझ्यातून काहीतरी ऊर्जा उत्पन्न होऊन तुमच्यापर्यंत पोहोचते आहे, म्हणजे मी सजीव आहे. म्हणजे मूळ महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारचं सजीव आणि निर्जीव असं जे काही घटक आहे त्या घटकांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपला आजचा महत्वाचा टॉपिक आहे बायोलॉजी. बायोलॉजीच्या संदर्भात पोलीस भरतीला अनेक सारे प्रश्न काही वर्षांमध्ये जे ते विचारले गेलेले आहेत त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर फादर ऑफ बायोलॉजी कुणाला म्हणतात असा माझा पहिला प्रश्न आहे. तर फादर ऑफ बायोलॉजी किंवा जीवशास्त्राचा जनक की ज्यांच्यामध्ये जे आहे ते जीव आहे आणि मग त्यांच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे जीवशास्त्र. तर स्टडी ऑफ लिव्हिंग बिंग इज नोन ॲज बायोलॉजी अँड फादर ऑफ बायोलॉजी ही स्टडी ऑफ लिव्हिंग बिंग त्याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास ज्याने केला तो आहे अरिस्टॉटल नावाचा तत्वज्ञ. तर हा अरिस्टॉटल नावाचा जो काही तत्वज्ञ आहे त्याला फादर ऑफ बायोलॉजी असे म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे या अरिस्टॉटलने जे आहे ते सजीवांचं वर्गीकरण प्रथमतः केलं म्हणून त्याला जे आहे ते फादर ऑफ बायोलॉजी असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात बायनरी जे आहे ते बायनरी सिस्टीम ती कार्लस लिनियसची आहे. नंतरच्या काळात 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, व्हिटेकरची सिस्टीम आहे, टॅक्झॉनॉमी आहे, भरपूर काही आहे. माझ्या वेळेला अवेलेबल जे आहे ते त्यामध्ये मला बरेच टॉपिक पुढे न्यायचे आहे की जे काही आपली जीवन प्रक्रिया आहे, जे काही आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि या माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया चालत असतात. त्यामध्ये ज्या काही प्रक्रिया आहे ज्याला लाईफ प्रोसेसेस आपण म्हणतो, त्यामध्ये एक श्वसन नावाची प्रक्रिया आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम,
किंवा श्वसन प्रक्रिया. त्यानंतर दुसरी महत्वाची जी काही प्रक्रिया आहे तिला पचन प्रक्रिया किंवा पचन संस्था असं आपण म्हणतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम. याचबरोबर तिसरी महत्वाची प्रक्रिया आहे तिला उत्सर्जन संस्था असे म्हटले जाते, एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि चौथी महत्वाची प्रक्रिया आहे तिला कंट्रोलिंग सिस्टीम किंवा तिला आपण चेतासंस्था म्हणतो, नर्वस सिस्टीम किंवा चेतासंस्था. म्हणजे मानवी शरीरात अनेक साऱ्या प्रक्रिया चालतात, त्यांमध्ये या 4 प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्यांच्याविषयी काही प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे किंवा त्यांच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्या संदर्भात प्रथमतः मी थोडीफार चर्चा करणार आहे आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या घटकांकडे जो आहे तो वळणार आहे. तर मूल महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारची श्वसन नावाची पहिली प्रक्रिया आहे की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जे ते श्वसन नावाची प्रक्रिया आहे किंवा वेगवेगळ्या अशा प्रक्रिया आहेत. तर एमपीएससीला एकदा प्रश्न विचारला होता, पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो. श्वसन नावाची प्रक्रिया ही अभिक्रिया आहे किंवा ही रिॲक्शन आहे की आपण जो काही वातावरणात असणारा जो आहे तो ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड सर्व काही घेतो. वातावरणामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, आर्गॉन आहे, पाण्याची आहे. आपण श्वास घेतला म्हणजे फक्त ऑक्सिजन घेतला असा अर्थ नाही, तर आपण वातावरणामध्ये जे काही मिक्सचर आहे ते घेतो. त्यामध्ये फक्त जे आहे ऑक्सिजनचं युटिलायझेशन होतं, बाकी परत बाहेर टाकून देतो आणि त्याबरोबर जास्तीत जास्त बाहेर टाकला जाणारा कार्बन डायऑक्साईड. आणि मग अशा प्रकारच्या या श्वसन प्रक्रियेचा महत्वाचा मुद्दा काय आहे, ऊर्जा निर्मिती करणं. की शरीराची जे आहे ते ऊर्जा निर्मिती करणं हे श्वसन प्रक्रियेचं महत्वाचं काम आहे. त्याचबरोबर जे आहे ते रक्ताचं वहन, भरपूर काही फंक्शन्स आहे. पण परीक्षेचा प्रश्न सांगतो की श्वसन ही प्रक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. उष्मादायी अभिक्रिया किंवा जिला इंग्रजीमध्ये तिला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर श्वसन नावाची जी काही प्रक्रिया आहे उष्मादायी अभिक्रिया आहे. कारण श्वसन नावाच्या प्रक्रियेत जेव्हा आपण श्वास सोडतो, तो श्वास सोडताना आपण गरम हवा बाहेर टाकतो. तुम्ही आपला एक्सपिरियन्स करून बघा की अशा प्रकारचा श्वास सोडून बघा, तुमची जी काही शरीरातून बाहेर टाकलेली हवा आहे गरम हवा आहे. म्हणजे शरीराची उष्णता जी आहे ती उष्णता इव्हॉल्ड करतो, हीट इज इव्हॉल्ड. म्हणजे अशा प्रकारची ज्या रिॲक्शन मध्ये हीट इव्हॉल्ड केली जाते किंवा जे आहे उष्णता बाहेर टाकली जाते त्या रिॲक्शनला किंवा त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हटले जाते. भाजी शिजवणं आहे, भाजी शिजवण्याच्या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने उष्णता द्यावी लागते. म्हणजे ती उष्णता द्यावी लागते म्हणजे ती उष्माग्राही आहे. भाजी शिजवणं जे आहे ते उष्माग्राही आहे. पण आपली श्वसन किंवा जे आहे त्या वेगवेगळ्या अभिक्रिया आहेत त्या उष्मादायी अभिक्रिया आहे. म्हणजे अशा प्रकारचा ते जे आहे ते उष्णता बाहेर फेकतात. मग आपल्या श्वसनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहित आहे की गरम हवा बाहेर फेकतो म्हणजे उष्णता जी आहे ते बाहेर फेकली जाते. तर अशा प्रकारची जे ते श्वसन नावाची अभिक्रिया ही उष्मादायी अभिक्रिया आहे किंवा एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. नंतर श्वसनाच्या संदर्भात जो काही मुद्दा आहे की मानवी शरीराचं जे काही श्वसन आहे ते श्वसन जे आहे ते आपण हवा आत घेतली तर हवा शुद्ध केली जाते आणि हवा शुद्ध करून सगळ्या बॉडीला सप्लाय करण्याचं काम फुफ्फुसांच्या मार्फत केलं जातं. म्हणजे आपली जी काही लंग्स आहे किंवा जी काही फुफ्फुसं आहे. मग परीक्षेला प्रश्न विचारला जातो मानवी शरीरात फुफ्फुसांच्या जोड्या किती असतात. मग मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इकडेही लंग्स असतात, इकडेही लंग्स असतात, फुफ्फुस. सध्या जो काही कोरोनाने आपल्याला भंडावून सोडलेला आहे किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देऊन सोडलेला आहे तो कोरोना फुफ्फुसांवर अटॅक करतो. आणि मग अशा प्रकारचं जे काही फुफ्फुस आहे त्याच्या 2 जोड्या असतात, एक या बाजूला असते एक या बाजूला असते आणि जवळजवळ जे आहे ते अशा फासळ्या म्हणजे त्याचे जे काही अशा प्रकारचे आर्म्स असतात ते जवळजवळ जे ते 24 असतात. म्हणजे या बाजूला 12 आणि या बाजूला 12. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते फुफ्फुस हा श्वसनाच्या दृष्टीने महत्वाचा अवयव आहे. पण पेर बरोबर आहे, पण त्याच्या फासळ्या म्हणजे 12 आणि 12 24 असतात असा मुद्दा आहे. तर परीक्षेला प्रश्न विचारला जातो की अशा प्रकारच्या तुमच्या फुफ्फुसांची क्षमता चेक करण्यासाठी एक उपकरण आहे. कोणत्या उपकरणाद्वारे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता चेक केली जाते की तुमचा फुफ्फुस किती ऑक्सिजन जो आहे तो घेण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी येथे कॅपेबल आहे. आणि मग अशा प्रकारच्या फुफ्फुसांची क्षमता चेक करण्यासाठी जे काही यंत्र वापरतात त्याला स्पायरोमीटर असे म्हटले जाते. तर स्पायरोमीटर नावाचं यंत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक मी हा प्रश्न इथे आणलेला आहे कारण त्याच्याशी इंटरलिंकिंग मध्ये परीक्षेला काही विचारलं जाऊ शकतं. तर स्पायरोमीटर नावाचं यंत्र आहे ते तुमच्या फुफ्फुसांची क्षमता चेक करत असतात. कोरोना झालेल्या व्यक्तीला जे ते पहिलं स्पायरोमीटरने चेक करतात त्याच्या फुफ्फुसांची क्षमता किती आहे किंवा ऑक्सिजन लेवल किती आहे. म्हणजे अशा प्रकारचा फुफ्फुसांची क्षमता जास्त असेल तर ऑक्सिजन लेवल जास्त असू शकतो. काय जास्त
तर अशा प्रकारचा जो आहे तो वेगवेगळा मुद्दा, फुफ्फुसांची क्षमता चेक करण्यासाठी स्पायरोमीटर नावाचं यंत्र जे आहे ते वापरलं जातं, हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर जे काही मुद्दे आहेत त्यांमध्ये जे काही शक्यतो कन्सेप्ट खूपच मोठे आहे, फक्त परीक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारे मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे. की आपल्याला माहित आहे की मानवी शरीरात रक्त असतं आणि मानवी शरीरातील रक्त हा मानवी शरीराचा जो आहे तो सर्वात महत्वाचा घटक आहे. तर अशा प्रकारचं जे काही रक्त असतं, परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे की मानवी शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये ब्लड क्लॉटिंग, रक्त गोठणे ही जी प्रक्रिया आहे मानवी शरीरात, म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जखम झाली आणि मग जे काही रक्त वाहत आहे, पाईपलाईन फुटली की सरळ सगळं पाणी जसं सगळं बाहेर चाललं तशा प्रकारे आपल्या रक्ताचं होत नाही. एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला काही लागलं तर लगेच जे आहे ते सगळं रक्त शरीरातलं भळभळती पाईपलाईन फुटल्याप्रमाणे जसं सगळं बाहेर चाललं असा सगळा रक्ताच्या थारोळ्यात जात नाही. तर मूळ मुद्दा आहे थोडंफार रक्त बाहेर जातं पण थोड्याच वेळाने लगेच त्याचं क्लॉटिंग होतं, त्याच्या अशा ज्या आहे त्या गठोळ्या तयार होतात किंवा त्या ठिकाणी क्लॉटिंग तयार होतात आणि क्लॉट्स तयार होऊन ते रक्त गोठलं जातं आणि बाकीचं रक्त शरीरातून बाहेर पडण्यापासून वाचवलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या मानवी शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया होते. म्हणजे मानवी शरीराच्या बाहेर जर काही जखम झाली तर शरीरातलं रक्त बाहेर जाऊ नये म्हणून रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे. आणि परीक्षेला विचारला गेलेला, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो किंवा कोणता घटक महत्वाचा आहे? तर तो जो काही घटक आहे प्रोथॉम्बिन नावाचा घटक आहे. तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत प्रोथॉम्बिन नावाचा घटक महत्वाचा आहे आणि हा प्रोथॉम्बिन नावाच्या घटकामुळे अशा प्रकारच्या त्याच्या गुठळ्या किंवा अशा प्रकारचं त्याचं जे ते क्लॉटिंग होत असतं. तर अशा प्रकारचं रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत प्रोथॉम्बिन, या प्रोथॉम्बिन मध्ये फायब्रोनोजेन सुद्धा असतो, ते एक वेगळा घटक आहे अजून. तर फक्त मात्र प्रोथॉम्बिन लक्षात ठेवा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत प्रोथॉम्बिन आवश्यक असतो. विटॅमिन्स मी नंतर थोड्या वेळाने शिकवणार आहे. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणतं विटॅमिन मदत करतं, कोणी सांगू शकाल? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कोणते विटॅमिन आपल्याला मदत करत असते? हे एक विटॅमिन आहे, ते विटॅमिन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत करत असते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते विटॅमिन मध्ये? व्हेरी गुड, बरोबर आहे, विटॅमिन के आहे. विटॅमिन के जो आहे, विटॅमिन के आहे, विटॅमिन के. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणतं विटॅमिन आपल्याला मदत करत असतं? तर ते विटॅमिन के आहे. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणता घटक किंवा कोणतं प्रथिन मदत करत असतं? तर ते प्रोथॉम्बिन आहे. आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असणारा विटॅमिन कोणता आहे? तर विटॅमिन के आहे. परीक्षेच्या दृष्टीने आलेले प्रश्न त्यांचाच मी जो आहे तो ओहापोह करतो आहे. तर अशा प्रकारचं रक्त नावाची ही घटक आहे, परीक्षेला विचारला जाणार नाही, मात्र फक्त माहितीसाठी सांगतो. रक्त ही संयोजी ऊती आहे. रक्त हा जो घटक आहे ती संयोजी ऊती आहे, त्यामुळे ते फ्लोविंग आहे. तर अशा प्रकारची संयोजी ऊती किंवा कनेक्टिव्ह टिश्यू ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचा हा रक्त नावाची संज्ञा आहे. याच नंतर कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो, मानवी रक्ताचा पीएच किती आहे? मनुष्याचं रक्त झुरळाचं किंवा जे आहे ते गाई म्हशींचं विचारलेलं नाही. मानवी रक्त, मानवी म्हणजे मनुष्य, तर मानवी रक्ताचा पीएच किती असतो? पीएच किंवा मराठीमध्ये त्याला सामू असं म्हटलं जातं, सामू. तर मानवी रक्ताचा जो काही पीएच किंवा सामू आहे एकदम बरोबर आहे, तो 7.4 असा सांगितला जातो. आणि सामूच्या बाबतीत परीक्षेला प्रश्न विचारला, 7.4 बरोबर आहे. तर अशा प्रकारचा मानवी रक्ताचा पीएच 7.4 आहे. दुसरा मुद्दा लक्षात आणून देतो की साधारणतः पीएच नावाची जी काही संज्ञा आहे, ज्यांचा पीएच 7 असेल त्या 7 पीएच ला जे आहे ते उदासीन किंवा न्यूट्रल असं म्हटलं जातं. ज्यांचा पीएच 7 असेल त्या द्रावणाला किंवा त्या घटकाला न्यूट्रल किंवा उदासीन द्रावण असं म्हटलं जातं. पाण्याचा पीएच 7 आहे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तुम्ही फक्त 7 आहे आणि पाणी उदासीन आहे, त्यामुळे पाण्यात कोणताही घटक टाकला तर तो विरघळतो, म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. अशा वेगवेगळ्या संज्ञा आहे. पण ज्यांचा पीएच 0 ते 7 आहे, 0 पासून 7 पर्यंत, 0 पासून 7 पर्यंत ज्यांचा पीएच आहे, म्हणजे 0 पासून 6.9 म्हणा हवं तर 0 ते 7 ज्यांचा पीएच आहे त्यांना ऍसिडिक असं म्हटलं जातं, ऍसिडिक. तर अशा प्रकारचा जो आहे तो 0 ते 7 ज्यांचा पीएच आहे त्यांना ऍसिडिक म्हटलं जातं किंवा आम्लधर्मी, मराठीत शब्द आहे आम्लधर्मी.
जर 6.9 पर्यंत म्हणजे 7 पर्यंत जवळजवळ असला तर ऍसिडिक आहे. त्याचा पीएच 7 झाला की ते काय होणार, उदासीन किंवा न्यूट्रल होणार. आणि जर त्याचा पीएच 7च्या पुढे गेला आणि 7 पासून 14 पर्यंत जर असेल, मग ज्यांचा पीएच 7 to 14 असतो त्यांना बेस असं म्हटलं जातं किंवा बेसिक असं म्हटलं जातं. अल्कली मराठीमध्ये शब्द आहे अल्कली. तर अशा प्रकारच्या मानवी रक्ताचा पीएच मग किती आहे, 7.4 म्हणजे 7 पेक्षा जास्त आहे. म्हणजे मानवी रक्त कोणत्या गुणधर्माचं आहे, आम्लधर्मीय आहे, उदासीन आहे का अल्कली आहे, तर मानवी रक्त अल्कली आहे. इन शॉर्ट इंग्रजीमध्ये बेसिक आहे. पोलीस भरतीला जास्तीत जास्त मराठी शब्द वापरलेले असतात म्हणून लक्षात आणून देतो की अशा प्रकारचे हे बेसिक आहे किंवा ते जे आहे ते अल्कली आहे. तर अशा प्रकारच्या मानवी रक्ताचा पीएच 7.4 आणि मानवी रक्त हे अल्कली गुणधर्म दाखवतं किंवा बेसिक प्रॉपर्टीज ते जे आहे ते बेसिक फीचर्स दाखवतात, असाही त्याचा संदर्भ सांगता येतो. यानंतर परीक्षेला विचारली जाऊ शकणारी त्यांची चर्चा करायची आहे आपल्याला की मानवी रक्त जे आहे किंवा मानवा ह्युमन ब्लड आहे, ह्युमनच्या ब्लड मध्ये साधारणतः 3 घटक असतात. पहिला जो काही घटक असतो म्हणजे ह्युमन ब्लड किंवा अशा प्रकारचं मानवी रक्त 3 घटकांचे मिळून बनलेलं आहे. बरोबर आहे, ते तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे. मला अजून स्पष्टीकरण, माझ्याकडे खूप मटेरियल्स आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे. एचबी मी सांगणारच आहे थोड्या वेळात. तर मूळ मुद्दा जो आहे तो मी फास्ट मध्ये थोड्या गोष्टी एक्सप्लेन करतो की हा जो ब्लड आहे या ब्लड मध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. सर्वात जास्त प्रमाणात किंवा महत्वाचा घटक आहे आरबीसीज किंवा ज्याला लाल रक्त कणिका असा मराठीमध्ये शब्द आहे. लाल रक्त कणिका, रेड ब्लड सेल्स. दुसरा जो आहे त्यांना डब्ल्यूबीसीज असं म्हटलं जातं, व्हाईट ब्लड सेल्स. आणि तिसरा जो काही घटक आहे त्याला रक्तद्रव किंवा इंग्रजीमध्ये शब्द आहे प्लाझ्मा. सध्या जो प्रचंड महत्वाचा आहे या कोरोनाच्या काळामध्ये प्लाझ्मा. मग शरीरामध्ये रक्तामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारा घटक आहे आरबीसीज किंवा अशा प्रकारचा रेड ब्लड सेल्स. कारण रेड ब्लड सेल्सचं मुख्य काम काय आहे, ऑक्सिजन सप्लाय किंवा ऑक्सिजनचं वहन करणं. की जो काही आपण ऑक्सिजन श्वसना थ्रू फुफ्फुसांमध्ये घेतलेला आहे तो फुफ्फुसांमधून जो आहे तो हृदयापर्यंत पोहोचवणं किंवा हृदयामधून ज्या काही धमन्या शरीरभर पसरलेली आहे त्या शरीरभर तो ऑक्सिजन पोहोचवणं आणि त्या भागात ऊर्जा निर्मिती करणं किंवा पेशींना ऍक्टिव्ह करणं. त्यामुळे हा आरबीसीज महत्वाचा आहे. आरबीसीजचं महत्वाचं फंक्शन आहे ऑक्सिजनचं वहन. आणि या आरबीसीज मध्ये हा आपल्याला हिमोग्लोबिन असतो. या आरबीसीज मध्ये मग हा हिमोग्लोबिन असतो किंवा एचबी असतो. म्हणजे रक्ताचं वहन करणारा आरबीसीज मधला घटक कोणता आहे तर तो हिमोग्लोबिन आहे. आणि मग अशा प्रकारचा हा हिमोग्लोबिन जो आहे तो आयर्न म्हणजे अशा प्रकारचा लोह त्यापासून बनलेला आहे. आणि या हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. वाक्य लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. हा एचबी जो आहे या हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला आहे. तर हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताला लाल रंग प्राप्त होतो आणि हिमोग्लोबिन या आरबीसीज मध्ये असतो. आणि मग भरपूर काही स्पष्टीकरण आहे का हिमोग्लोबिनचा मेन जो काही कॉम्प्लेक्स आहे हिमोग्लोबिन त्याचा मुख्य आणि सेंट्रल घटक आहे आयर्न. आणि मग आयर्नचा आपल्याला माहित आहे पाण्याबरोबर संबंध आला तर लोखंड गंजतं आणि लोखंड गंजल्यानंतर जसं लालसर दिसतं तशा प्रकार हा हिमोग्लोबिन जो आहे तो पाणी किंवा बाकीच्या घटकांबरोबर त्याचा संबंध आहे. म्हणून तो गंजल्यानंतर किंवा अशा प्रकारचा जो काही लालसर रंग प्राप्त होतो तो रक्ताला प्राप्त होतो, लालसर रंग रक्ताचा. आणि मग या हिमोग्लोबिनच्या पातळ्या मग भरपूर आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला ॲनेमिया नावाचा रोग होतो, ॲनेमिया. तर अशा प्रकारचा तो जो आहे तो वेगवेगळे मुद्दे आहेत. यानंतर या डब्ल्यूबीसीच आहे, व्हाईट ब्लड सेल्स रक्तामध्ये असतात. परीक्षेच्या दृष्टीने फक्त मुद्दा सांगतो की यांना शरीराचे सैनिक असं म्हटलं जातं, शरीराचे सैनिक. तर शरीराचे सैनिक या आरबीसीजला म्हटलं जातं, सॉरी डब्ल्यूबीसीजला म्हटलं जातं. म्हणजे या व्हाईट ब्लड सेल्स किंवा पांढऱ्या रक्तपेशी आहे त्या शरीराचं जे आहे ते इतर काही जरी अटॅक झाला तर लगेच शरीराला जागृत करण्याचं काम करत आहे की तुमच्यावर व्हायरसचा अटॅक होतो आहे, तुम्हाला जे आहे ते तुम्हाला असं इनकन्व्हिनियंट फील होत आहे किंवा आता तुम्ही धोक्याच्या पातळीवर आहात. म्हणजे अशा प्रकारचं जर काही झालं तर या आरबीसीची संख्या वाढते आणि मग त्या ज्या आहे त्या प्रोटेक्ट करतात म्हणजे शरीराचं सैनिक म्हणून काम करत असतात, डब्ल्यूबीसीच आहे. आणि मग नंतर रक्तामध्ये त्याचबरोबर आरबीसीज डब्ल्यूबीसीज बरोबर रक्तद्रव म्हणजे अशा प्रकारचा प्लाझ्मा नावाचा घटक असतो. सध्या त्याला प्रचंड मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण प्लाझ्मा नावाच्या घटकामध्ये अँटीबॉडीज असतात. आता जाऊ द्या ते जास्त काही सांगत नाही.
प्लाझ्मा नावाच्या घटकामध्ये अँटीबॉडीज असतात. म्हणजे एखादा जर व्हायरस तुमच्यावर अटॅक झाला तर त्या व्हायरसशी लढण्यासाठी ज्या काही अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्या प्लाझ्मामध्ये तयार होतात. आणि अशा प्रकारच्या जर अँटीबॉडी तुमच्या शरीरात तयार झाल्या तर तुमचं शरीर त्या व्हायरसची जे ते कॉम्पिटिटिव्हली म्हणजे अशा प्रकारचं जे ते चांगल्या प्रकारे लढून तुमच्या शरीराला कायम पातळीवर राखू शकतो. कोरोनाच्या काळात सुद्धा प्लाझ्मा डोनर शोधताय. म्हणजे रक्त डोनेट करा तुम्ही आणि त्यातून तो प्लाझ्मा वेगळा काढा आणि तो प्लाझ्माचं इंजेक्शन किंवा प्लाझ्मा त्यांना सप्लाय करा. कारण तुम्हाला जर कोरोना झाला असेल तर म्हणजे तुमच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील कोरोनाशी लढण्यासाठी. आणि मग अशा प्रकारचा प्लाझ्मा जर तुम्ही दुसऱ्याला दिला तर दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा तशा प्रकारचे अँटीबॉडीज तयार होतील आणि तो सुद्धा त्या कोरोनाच्या विषाणूला हरवून त्याच्या कोरोना योद्धा बनून जो आहे तो बाहेर पडू शकतो किंवा त्यातून बाहेर येऊ शकतो. म्हणून सध्या या प्लाझ्माचं प्रचंड मोठं महत्व आहे. रक्तामध्ये 3 घटक असतात, आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लाझ्मा. खूप सारे मुद्दे आणि खूप सारी इन्फॉर्मेशन असते पण सांगण्यासाठी वेळ कमी आहे किंवा आपलं जे काही आहे त्या सेशन मध्ये मला भरपूर काही मुद्दे कव्हर करायचे आहेत. तर हे 3 मुद्दे मात्र लक्षात आले, सगळे परीक्षेच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे की एचबीची जर कमतरता झाली तर मी तर ते सांगूनच ठेवलेलं आहे की एचबीची जर स्कॅरसिटी झाली किंवा कमतरता निर्माण झाली, जर आपला एचबी जर कमी असला तर आपल्याला ॲनेमिया नावाचा रोग होतो. ॲनेमिया. तर अशा प्रकारचा एचबी जर कमी झाला तर ॲनेमिया, भारतात हा ॲनेमिया प्रचंड प्रॉब्लेम आहे. शक्यतो हा जो आहे हा स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये आहे. स्त्रिया आणि लहान मुले यांच्यामध्ये जे आहे ते ॲनेमियाचं प्रमाण भारतात प्रचंड आहे. इव्हन असं सांगितलं जातं की भारतातील 50% जनता या ॲनेमियाने पीडित आहे. म्हणजे स्त्रिया आणि लहान मुलं या ॲनेमियाने जे आहे ते प्रॉब्लेम्स मध्ये आहे. तर अशा प्रकारचा जो सिकल सेल ॲनेमिया अजून त्याचा प्रकार आहे की या ॲनेमियामध्ये अशा प्रकारचा हा जो आरबीसीज असतात गोल आकाराच्या असतात आणि या ॲनेमिया जर झाला त्यातही जर सिकल सेल ॲनेमिया झाला तर या आरबीसी ज्यांचा आकार गोल असतो त्या आरबीसी जे आहे ते अशा प्रकारचा आकार धारण करतात. त्या आरबीसीचा आकार असा होऊन जातो आणि असा आकार म्हणजे विळाचा आकार आहे. आपला विळा असा याला दांडा लावला तर विळा होतो, खुरप विळा काही असेल किंवा मून लाईक म्हणजे अशा प्रकारचं त्यांना मून सेल्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा अशा प्रकारचा विळाचा आकार होतो. विळा म्हणजे सिकल म्हणून त्यांना सिकल सेल ॲनेमिया म्हणतात. वेगवेगळे मुद्दे आहे पण भारतात हा सिकल सेल ॲनेमिया किंवा ॲनेमिया तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा आहार चांगला नसल्यामुळे हा जो आहे हा ॲनेमिया आपल्याला होऊ शकतो किंवा होत असतो. चालू घडामोडीमध्ये अजून एक प्रश्न आहे की अशा प्रकारचा ॲनेमिया मुक्त भारत घडविण्यासाठी कोणत्या राज्याने उपाययोजना केलेल्या आहेत? ते हरियाणा नावाचं राज्य आहे. ॲनेमिया मुक्त भारत घडविण्यासाठी प्रचंड मोठ्या त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत. काय जास्त तर आपला जो काही मुद्दा आहे अशा प्रकारचा एचबीचा संदर्भ आहे. यानंतर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे की शरीराला जर जखम झाली तर इथे जर रक्त गोठलं नाही तर सगळी पाईपलाईन फुटल्यासारखं सगळं पाणी म्हणजे सगळं रक्त वाहून जाऊ शकतं आणि आपला तिथेच जीव जाईल. पण निसर्गाने प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला निर्माण करताना प्रचंड कारागिरी केलेली आहे की बरोबर इथे काही लागला आणि रक्त व्हायला लागलं तर थोड्याच वेळात प्रोथॉम्बिन फायब्रिनोजेन तयार होणार, ते रक्ताच्या गुठळ्या करणार किंवा ते रक्त क्लॉटिंग करणार आणि तुमचा जे आहे ते तुमचा जीव वाचवणार किंवा तुम्हाला काही होऊ देणार नाही. पण जर समजा रक्तवाहिन्या ब्लड सप्लाय जो काही होतो आहे तुमच्या बॉडीमध्ये, जर समजा तुमच्या हृदयाला किंवा मेंदूला रक्त पुरवठा होतो आहे आणि हृदयाला किंवा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये जर रक्त गोठलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मेंदूला किंवा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही वेन्स आहे किंवा वाहिन्या आहे, आर्टरीज आहे, त्यांच्यामध्ये जर रक्त गोठलं तर मात्र तुमच्या मेंदूला जर रक्त पुरवठा झाला नाही तर मेंदू कसं काय काम करेल? हृदयाला किडनीला रक्त पुरवठा झाला नाही तर ते कसं काय काम करतील? मग यामुळे सुद्धा शरीरामध्ये सुद्धा कधी कधी रक्त गोठू शकतं. मग एक मुद्दा फक्त लक्षात आणून देतो परीक्षेच्या दृष्टीने, शरीरामध्ये मी सांगतो शरीराच्या बाहेर नाही, जेव्हा बाहेर पडतं तेव्हा तो आपल्याला माहित आहे प्रोथॉम्बिन. पण मानवी शरीरात रक्त गोठू नये म्हणून मानवी शरीरात हिपॅरिन नावाचं एक रसायन स्रवतं, केमिकल सिक्रिशन. मग कोणतं केमिकल आहे? हिपॅरिन नावाचं केमिकल आहे. आणि हे हिपॅरिन केमिकल काय करतं की अशा प्रकारचं जे काही मानवी शरीरातील रक्त जे आहे हिपॅरिन नावाचं केमिकल सिक्रिशन झाला की ते रक्तात मिसळलेलं असतं आणि रक्तात ते मिसळल्यामुळे ते जेव्हा
हृदयाकडून मेंदूकडे रक्तपुरवठा चालू आहे, हृदयाकडून किडनीकडे रक्तपुरवठा चालू आहे, हृदयाकडून सर्व शरीरभर रक्तपुरवठा चालू आहे. त्या रक्तपुरवठ्याच्या मार्गामध्ये ते क्लॉटिंग होऊ देत नाही. आणि मग आपल्याला माहित आहे जर तशा प्रकारचा क्लॉटिंग झाला तर आपण म्हणतो मग अशा प्रकारचा हार्ट अटॅक आला किंवा अशा प्रकारचा ब्रेन स्ट्रोक आला. म्हणजे अशा प्रकारचे अनेक सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात. पण ज्यांच्यामध्ये जे आहे ते हिपॅरिन हे चांगल्या प्रमाणात स्रवतात, त्यांच्यामध्ये शरीरात वाहणारं जे काही रक्त आहे ते गोठत नाही. पण म्हातारी माणसं आहे किंवा नंतरच्या काळात ते रक्त जर गोठायला लागलं तर अशा प्रकारचं समजा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये रक्त गोठला तर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येईल किंवा तुम्हाला जे आहे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊन तुम्हाला मृत्यू सुद्धा येऊ शकतो किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. असे वेगवेगळे घटक आहेत. मग त्यासाठी मग आपण बघतो एंजिओग्राफी आहे, एंजिओप्लास्टी आहे, बायपास आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अशा प्रकारचं जे हिपॅरिन नावाचं द्रावण म्हणजे तुम्ही बघितलं असेल म्हातारी माणसं किंवा रक्त पातळ होण्याच्या गोळ्या डॉक्टर देतात. रक्त पातळ होण्याच्या गोळ्यांमध्ये काय असतं ते हिपॅरिन असतं की हिपॅरिन तुमच्या शरीरात तयार होत नाही. या गोळ्या घ्या म्हणजे तुमचं रक्त पातळ राहील, जर घट्ट झालं तर गोठून जाईल. मग ते घट्ट होऊ नये म्हणून रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिल्या जातात. तर ते हिपॅरिन शरीरामध्ये रक्त गोठू नये म्हणून आणि शरीराच्या बाहेर रक्त पडताना ते गोठावं म्हणून प्रोथाम्बिन किंवा फायब्रिनोजेन आहे. तर अशा प्रकारचे परीक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे. यानंतर मानवी रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिमॅटोलॉजी असं म्हटलं जातं. मानवी रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिमॅटोलॉजी. हिम म्हणजे खऱ्या अर्थाने रक्ताचा शब्द आहे आणि हा हिमॅटोलॉजी तर मानवी रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हिमॅटोलॉजी नावाचा शब्द आहे. मानवी परीक्षेला असे प्रश्न भरपूर विचारले जातात. जसं मी श्वसन संस्थेचं सांगितलं फुफ्फुसाचा रेट मोजणारे स्पायरोमीटर आहे, तशा प्रकारे मानवी रक्त स्टडी ऑफ ह्युमन ब्लड इज नोन ॲज हिमॅटोलॉजी. तर अशा प्रकारचं हे हिमॅटोलॉजी मानवी रक्ताचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आणि यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की मानव काही प्राण्यांमध्ये कोल्ड ब्लडेड असतात, शीत रक्ताचे प्राणी असतात आणि काही उष्ण रक्ताचे प्राणी असतात. मग मानव हा शीत रक्ताचा आहे का उष्ण रक्ताचा, कोल्ड ब्लडेड का हॉट ब्लडेड? मग मला सांगा मनुष्य हा शीत रक्ताचा आहे का गरम रक्ताचा किंवा अशा प्रकारचा हॉट ब्लडेड आहे? तर आपणा सर्वांना माहित आहे हॉट ब्लडेड अॅनिमल आहे. म्हणजे मानवी रक्त जर तुम्ही बघितलं हातावर घेतलं तर बर्फ आल्यासारखं वाटणार नाही. तर तुम्हाला माहित आहे मानवाचं रक्त हे जे आहे ते हॉट ब्लडेड किंवा अशा प्रकारचा उष्ण रक्ताचे प्राणी आहे. आणि मानवाची जी काही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, मानवाची सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजे पाईपलाईन थ्रू तिथे पाणी जातं. म्हणजे अशा प्रकारचा कालव्याच्या माध्यमातून पाणी जातं, जर कॅनलच्या माध्यमातून पाणी जातं ती ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. पण आपण एका वावरातून दुसऱ्या वावरात जर पाईपलाईन केलेली असली तर ते पाणी असं मोकळं चालणार नाही, पाईपलाईन माध्यमातून जाणार आहे. म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. तर अशा प्रकारचा प्लाझ्मा विषयी खरं तर सांगण्यासारखं खूप आहे. एकच वाक्य सांगतो की शरीरामध्ये अँटीबॉडी ज्या असतात त्या प्लाझ्मामध्ये असतात. अँटीबॉडी प्रथिनांपासून तयार होतात आणि त्या प्लाझ्मामध्ये साठवलेल्या असतात. एखाद्या रोगावर जर अटॅक करायचा असेल तर त्या अँटीबॉडी म्हणजे रोगाला जर समाप्त करायचं असेल तर त्या अँटीबॉडी महत्वाच्या असतात. फक्त अँटीबॉडी लक्षात ठेवा. अजून माहिती खूप आहे पण वेळ कमी आहे, तो एक प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारचं जे मानवी रक्ताविषयी जे प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा विचारले गेलेले आहे, विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यांच्याविषयी थोडक्यात महत्वाच्या गोष्टी मी लक्षात आणून दिल्या. यानंतर पुढचा मुद्दा जो काही मला सांगायचा आहे की हृदय. मग आता हृदयाच्या बाबतीत कुणालाही काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येक व्यक्तीला हृदय आहे. आणि मग काय जे असेल प्रत्येकाला भरपूर वेगवेगळं त्याच्याविषयी सुस्त आहे. तर अशा प्रकारचं जे काही हृदय आहे, कधी काळी मलाही काही सुचलं होतं, हृदयाबदले शब्द सखे ओठावरती आले. अशा प्रकारचं खूप सुंदर ते वाक्य जे आहे ते मी त्या काळात बनवलेलं होतं. तो आपला मुद्दा नाही. मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की मानवाचं हृदय जे आहे आपणा सर्वांना माहित आहे 4 कप्प्यांचं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवी हृदय किती कप्प्यांचे आहे किंवा 4 चेंबर. तर अशा प्रकारचं जे आहे ते मानवी हृदय 4 कप्प्यांचे आहे किंवा 4 चेंबर्ड आपलं जे आहे ते हार्ट आहे. आणि अशा प्रकारचं जे हृदय आहे आपण कालच्याच लेक्चरला बघितलं की हृदयाचे जे काही ठोके पडत असतात प्रत्येक मिनिटाला साधारणतः 72 ठोके आहे. आणि मग अशा प्रकारचा या हृदयामधून जे आहे ते रक्त हृदयाकडे पोहोचवलं जातं आणि शुद्ध रक्त हृदयाकडून सर्व बॉडीमध्ये पसरलं जातं. बरोबर आहे. अजून भरपूर इन्फॉर्मेशन आहे, जेवढी शक्य आहे तेवढी क्लिअर करतो आहे.
जे काही रक्त हृदयाकडे जातं ते अशुद्ध रक्त आहे आणि हृदयाकडून शरीराकडे जातं ते शुद्ध रक्त आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड अशा संज्ञा आहे. आणि मग अशा प्रकारचं जे काही मानवी हृदय आहे त्या मानवी हृदयाचा ते रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करतं ब्लड प्रेशर. मग आपल्या सर्वांना माहित आहे मानवाचा ब्लड प्रेशर साधारणतः किती असतो? 120-80. परीक्षेला विचारला जाऊ शकतो. 120-80 mm/Hg. तर अशा प्रकारचं mmHg, तर अशा प्रकारचा त्याचा संदर्भ आहे. तर 120-80 mmHg अशा प्रकारचा मानवी रक्त प्रवाह आहे किंवा ब्लड प्रेशर साधारणतः नॉर्मल ब्लड प्रेशर हे समजलं जातं. आता तर WHO सांगते आहे की भारतीय लोकांचं ब्लड प्रेशरचं लिमिट अजून वाढून घ्या, कारण भारतीय लोकांचं जे आहे ते भारतीय लोकांमध्ये साधारणतः ब्लड प्रेशर जे आहे ते 85-90 ते 120-140 120 ते 140 पर्यंत जरी गेला तरी तो व्यक्ती एकदम नॉर्मल असतो. त्यामुळे भारतीय लोकांचं ब्लड प्रेशर थोडं वाढून घ्या लिमिट. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या संज्ञा सांगितल्या जातात. यानंतर अशा प्रकारचं जे काही हृदय आहे त्या हृदयाविषयी काही प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात की बेडूक नावाचा प्राणी आहे. मग बेडूक आपल्याला माहित आहे हा उभयचर आहे. हा खरा माझा मुद्दा आहे पण परीक्षेला विचारला जाऊ शकतो म्हणून सांगतो. बेडूक हा उभयचर आहे, अँफिबियन्स आहे. म्हणजे तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो. जो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो त्याला उभयचर असे म्हटले जाते, अँफिबियन्स. आणि मग अशा प्रकारचा बेडूक पाण्यातही राहतो आणि तो जमिनीवरही राहतो. चालू घडामोडीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नरेंद्र मोदींनी भारतातील पहिलं अँफिबियन प्लेन म्हणजे काय की जे पाण्यातही उतरू शकतं किंवा पाण्यातही चालू शकतं आणि जमिनीवरही चालू शकतं असं विमान. म्हणजे हवेतून तर जाणारच आहे पण ते लँडिंग करताना पाण्यातही लँडिंग करता येतं आणि जमिनीवर सुद्धा लँडिंग करता येऊ शकतं. अशा प्रकारचे अँफिबियन प्लेन विकसित केलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचं आताच नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलं काल परवा. आणि अशा प्रकारचं त्याचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन केवडिया बरोबर आहे. अहमदाबादचा जो काही साबरमती रिव्हर फ्रंट आहे तिथून ते विमान उडालं आणि केवडिया म्हणजे जो काही स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्या ठिकाणी येऊन उतरलं. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते मूळ मुद्दा मला सांगायचा. बेडूक हा उभयचर आहे एवढं एक लक्षात ठेवा. आणि या बेडकाचं हृदय किती कप्प्यांचं असतं असा कधी कधी पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मानवाचं हृदय 4 कप्प्यांचं आहे, बेडकाचं हृदय मात्र 3 कप्प्यांचं आहे. बेडकाचे जे काही हृदय आहे 3 चेंबर्स किंवा अशा प्रकारचं 3 कप्प्यांचं आहे. एक वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. माशांचं हृदय 2 कप्प्यांचं असतं. माशांचं हृदय 2 कप्प्यांचं असतं. बेडकाचं हृदय 3 कप्प्यांचं असतं. माणसाचं हृदय 4 कप्प्यांचं असतं. पण सर्वात मोठं हृदय कुणाचं आहे? सबसे बडा दिल किसका है किंवा सबसे बडा दिल म्हणजे असं नाही म्हणता येणार. सर्वात मोठ्या हृदयाचा आकार कुणाचा आहे? तर सर्वात मोठं हृदय आहे ब्ल्यू व्हेल किंवा ज्याला देव मासा म्हणतात. देव मासा नावाचा जो काही प्राणी आहे त्याचं जे आहे ते सर्वात मोठा हृदयाचा आकार मी सांगतोय. आकार सर्वात मोठा आकार कोणाच्या हृदयाचा आहे? देव माशाच्या हृदयाचा आहे. गंमत सांगतो की पुरुषांचं हृदय जे आहे ते स्त्रियांच्या हृदयापेक्षा थोडंसं मोठं असतं. बाकी काय अर्थ लावायचा तो नंतर लावा, पण पुरुषांचं हृदय स्त्रियांच्या हृदयापेक्षा थोडंसं मोठं असतं. आणि एक वेगळा प्रश्न कधी कधी एमपीएससी तर हमखास विचारते, पोलीस भरतीला सुद्धा विचारला जाईल. झुरळाचे हृदय किती कप्प्यांचे असते? झुरळाचं हृदय किती कप्प्यांचं असतं? आणि झुरळाचं हृदय जे आहे 13 कप्प्यांचं असतं. तर 13 कप्प्यांचा हा मुद्दा मात्र लक्षात ठेवा. पोलीस भरतीला विचारला जाईल की झुरळाचं हृदय जे आहे ते किती कप्प्यांचं आहे? तर हे झुरळाचं हृदय 13 कप्प्यांचं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या आहे त्या हृदयाविषयी एखादा प्रश्न किंवा त्या संदर्भात असणारी माहिती. यानंतर पुढची जी काही महत्वाची सिस्टीम मला सांगायची आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयी मी 2-3 मुद्दे लक्षात आणून देणार आहे. की मनुष्य जो काही आहे ते मनुष्य हा जेवण जे काही करतो त्याचं जे काही पचन होतं आणि त्या पचन करण्यासाठी एक अवयव नाही तर अनेक सारे अवयव किंवा घटक काम करत असतात. म्हणजे एक सिस्टीम काम करत असते म्हणून त्याला पचन संस्था किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हटलं जातं. आता सध्याचा जो काही ट्रेंड आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा योग्य मार्ग कोणता आहे तो योग्य मार्ग असणारा पर्याय ओळखा. म्हणजे तुम्ही जेवण करता आहे ते कोणत्या मार्गाने जे आहे ते अशा प्रकारचं पर्क्युलेट होतं किंवा पचन होतं त्याचे टप्पे विचारले जातात. आणि एखादा टप्पा जरी विचारला तरी माहित असावा. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपणा सर्वांना माहित आहे आपण जे काही जेवण करतो ते मुखातून जेवण करतो. म्हणजे आपलं जे काही मुख किंवा माउथ
मग हे जेवण जे आहे ते आपल्या मुखामधून जे आहे ते ग्रसनी किंवा आपला जो काही घसा आहे तो घसा किंवा गळा, त्या गळ्यातून जे आहे ते गळ्यातून खाली जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो आहे तो माउथ. यानंतर जे आहे ते माउथ मधून पुढे जो आहे तो ग्रसनी किंवा ज्याला इसोफेगस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. इंग्रजी शब्द आता सांगत नाही, वेळ कमी आहे त्यामुळे. माउथ, माउथ नंतर इसोफेगस, इसोफेगस नंतर हा जो आहे तो अशा प्रकारचा जो आहे तो पुढे जाणार. इसोफेगस नावाची छोटीशी नलिका असते आणि ती जी आहे अशा प्रकारच्या आपल्या अन्नाला लहान आतड्यामध्ये पोहोचवत असते. सॉरी, लहान आतडे नाही, इथे पहिले जे आहे ते जठर आहे. जठर खऱ्या अर्थाने आपलं पोट म्हणजे जठर आहे, जिथे अन्न साठवलं जातं. आणि या जठरातून मग अन्न जे आहे ते लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे, त्या लहान आतड्यामधून मोठे आतडे, लार्ज इंटेस्टाईन, आणि या लार्ज इंटेस्टाईन मधून जे आहे ते अन्न मग नंतर शरीराच्या बाहेर टाकणारा जो काही अवयव आहे ज्याला आपण ॲनस किंवा गुदद्वार असं म्हणतो, तर अशा प्रकारचा जो आहे तो गुदद्वार किंवा ॲनस या भागात पोहोचवलं जातं आणि इथून जे आहे ते आपलं जे काही राहिलेलं अन्न आहे किंवा चौथा तो बाहेर टाकला जातो. तर अशा प्रकारचं जे आहे ते मुख आहे. आणि मग आपल्या सर्वांना फक्त इन्फॉर्मेशन सांगतो, पोलीस भरतीला विचारला जाणारा एखादा प्रश्न की अशा प्रकारचं जे मुख आहे या मुखामध्ये महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी दात असतात आणि दुसरा मुद्दा जो तो जीभ असते. आणि मग अशा प्रकारचे दातांविषयी एखादा प्रश्न विचारला जातो की सलायवा, बरोबर आहे, सलायवाचा मी सांगणारच आहे. तर दातांचा जो काही मुद्दा आहे, दातांविषयी एखादा प्रश्न विचारला जातो की मानवाला किती दातांच्या जोड्या असतात, मानवामध्ये किती दातांच्या जोड्या असतात, हाऊ मेनी पेअर्स ऑफ द टीथ इन ह्युमन बिंग, तर 16. तिथे 32 उत्तर लिहू नका. पेअर्स जर विचारलं तर त्या 16 हे लक्षात ठेवा, म्हणजे अशी चुका व्हायला नको म्हणून मी असा प्रश्न विचारलेला आहे. 16 पेअर्स असतात. त्यामध्ये जे आहे ते साधारणतः 17-18 वर्षापर्यंत, 18 वर्षापर्यंत आपल्याला जे आहे ते 28 दात आलेले असतात. म्हणजे प्रारंभीचे दात तर माहित आहे, दुधाचे दात, नंतर जे आहे ते दात येणारे. 17-18 वर्षापर्यंत 28 दात असतात आणि 18-20 वर्षानंतर मग जी खरी अक्कल येते असं म्हणतात ते अक्कल दाढा असतात, त्या 4 असतात. आणि मग अशा प्रकारच्या 4 अक्कल दाढा म्हणजे 32 दात आहे. आणि मग परीक्षेला विचारला जाऊ शकणारा प्रश्न की मानवी दातांचा प्रोटेक्टर किंवा संरक्षक म्हणून एक घटक कार्य करतो की मानवी दातांवर एक आवरण असतं, त्यामुळे दातांचं संरक्षण केलं जातं. आणि मानवी दातांवर जे काही आवरण असतं, इनॅमल नावाचा द्रवण, इनॅमल नावाचा घटक आहे, इनॅमल. आणि या इनॅमल नावाच्या घटकामुळे दातांचं संरक्षण केलं जातं. परीक्षेचा हाच महत्वाचा प्रश्न फक्त मला सांगायचा होता. तर इनॅमल, मानवी दातांवर कशाचं आवरण असतं, इनॅमलचं आवरण असतं. आणि या इनॅमल नावाच्या घटकामुळे दातांचं संरक्षण किंवा प्रोटेक्शन केलं जातं. नंतर ही जीभ असते, त्या जिभेवर टेस्ट बड्स असतात आणि ती टेस्ट करण्याचं काम करत असते. त्या जिभेवर जे आहे ते सलायवा असतो आणि या सलायवामध्ये सलायवरी ग्लँड्स असतात किंवा त्याच्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे घटक असतात. भरपूर काही मुद्दे आहेत. तर अशा प्रकारचे हे जीभ. यानंतर हा ग्रसनी म्हणजे अशा प्रकारचा असोफेगस किंवा घसा आहे. यातून अशा प्रकारचं ते अन्न जे आहे ते जठरामध्ये जाणार आणि इथे साठवणार. आणि मग जठर म्हणजे स्टमक. आणि स्टमक मध्ये अन्न साठवल्यानंतर भरपूर प्रक्रिया आहे, आता प्रक्रिया सांगत नाही. आणि मग अशा प्रकारचं त्या स्टमक मधून अन्न लहान आतड्यामध्ये येणार. लहान आतडे म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अशा प्रकारचं जे काही दाखवलं जातं ऍडव्हर्टाईज मध्ये, ते लहान आतडं असतं. आणि खऱ्या अर्थाने अन्नाचं शोषण किंवा ऍब्झॉर्प्शन, खऱ्या अर्थाने फूड ऍब्झॉर्प्शनचं काम जे आहे ते लहान आतड्यामध्ये केलेलं असतं. आणि मग लहान आतड्यामध्ये अन्नाचं ऍब्झॉर्प्शन झालं किंवा अशा प्रकारचं असिम्युलेशन झालं, तर यानंतर मोठ्या आतड्यामध्ये अन्न जाणार आणि मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं शोषण होणार. ऍब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर, ऍब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर जे आहे ते मोठ्या आतड्यात होणार आणि ऍब्झॉर्प्शन ऑफ द फूड म्हणजे अन्नाचं शोषण जे आहे ते छोट्या आतड्यामध्ये होणार. सोपं करून फास्ट मध्ये सांगतो आहे. आणि मग नंतर जे काही अन्नाचं शोषण झालं, अन्नामधील जे घटक आवश्यक होते ते सर्व घेतले. यानंतर जे आहे ते सॉल्ट अँड वॉटर, एकदम बरोबर आहे, मोठ्या आतड्यामध्ये ते पाणी आणि सॉल्ट सुद्धा घेतलं. आणि मग आपल्या शरीराच्या क्रिया नियंत्रित झाल्या आणि राहिलेलं जे काही आहे ते मग अशा प्रकारचं जे आहे ते गुदद्वारामार्फत शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर अशा प्रकारची जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि तिच्याविषयी एखादा जर प्रश्न विचारला की याचा योग्य मार्ग कोणता आहे, मग ग्रसनी, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार, अशा प्रकारचं जे आहे ते आहे. आणि त्यांच्यामध्ये काही
जर विचारलेच वेगवेगळे प्रश्न एमपीएससीला तर फार डीप मध्ये यावर विचारलं जातं. पोलीस भरतीला एवढं डीप मध्ये जरी विचारलं नाही तरी त्याचा क्रम किंवा त्याचा मार्ग मात्र माहित असावा. या दृष्टीने 2-3 मुद्द्यांची चर्चा मी आता केलेली आहे. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे की मानवाला यकृत नावाचे ग्रंथी आहे. यकृत हा ग्रंथी आहे किंवा ती ग्लँड्स आहे. आणि मग अशा प्रकारचा यकृत नावाची जी काही ग्रंथी आहे, यकृत मानवी शरीरात असते. एका बाजूला मानवी स्टमकचा जे शेप आकार आहे तेही लक्षात ठेवा. जे काही स्टमक असतं त्या स्टमकचा आकार साधारणतः असा असतो. म्हणजे जे शेप आकार असतो स्टमक म्हणजे पोटाचा आकार जो आहे तो जे शेप आहे. म्हणजे मानवी पोट जरी गोल दिसत असलं तर खऱ्या अर्थाने अन्न साठवलं जातं ते पोट जे आहे ते या बाजूला असतं आणि जे शेप असतं. मी यकृताविषयी गोष्ट करतो किंवा लिव्हर, इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात. त्याचे फंक्शन्स खूप सारे आहे. आता ते काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. पण अशा प्रकारच्या या यकृताच्या अभ्यासाच्या शास्त्राला तुम्ही सर्व हे महत्वाचं लिहून घेत असाल अशी मला खात्री आहे किंवा अशी मला अपेक्षा आहे. कारण एवढं सगळं एकत्र आणून आणि एवढ्या फास्ट मध्ये म्हणजे तुम्हाला जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते देणं ते माझं काम आहे. त्या पद्धतीने मी काम करतो आहे. तुम्ही कमीत कमी नोट डाऊन करून ठेवत चला एवढी माझी इच्छा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे. तर यकृताच्या अभ्यासाच्या शास्त्राला हिपॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. तर हिपॅटॉलॉजी आपण थोड्या वेळापूर्वी हेमॅटॉलॉजी असं बघितलं होतं. तर रक्ताच्या अभ्यासाच्या शास्त्राला आपण बघितलं होतं की रक्ताच्या अभ्यासाच्या शास्त्राला हिमॅटॉलॉजी म्हटलं होतं आणि आता हिपॅटॉलॉजी नावाचा शब्द आहे. हे अनालिसिस ज्याला जमलं आणि ज्याने चुका टाळल्या तो पोलीस बनला म्हणून समजा. पण जर अनालिसिस जमलं नाही त्याच चुका परत करत बसले तर मात्र जे आहे ते तुम्हाला मग परीक्षा पास होणं अवघड होऊन जाईल. तर यकृताच्या अभ्यासाच्या शास्त्राला हिपॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. रक्ताच्या अभ्यासाच्या शास्त्राला हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. 2-3 मुद्दे हे लक्षात ठेवत चला. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे की अशा प्रकारचे मानवी डोळे. मग डोळे सर्वांना माहित आहे की अशा प्रकारचे मानवी डोळे आहेत आणि या मानवी डोळ्यांमध्ये जे आहे ते दंडपेशी आहे. त्यामुळे आपल्याला जो आहे तो रंगांमधील फरक कळतो. शंकुपेशी आणि दंडपेशी. मानवी डोळ्यांमध्ये शंकुपेशी आहे आणि काही दंडपेशी आहे. म्हणजे या पेशींचा आकार, माझी डायग्राम एवढी चांगली नाही तरी सुद्धा फक्त तुमच्यासाठी काढून दाखवतो. अशा प्रकारचा दंड आकार असतो, रॉड सेल्स बरोबर आहे. आणि या शंकुपेशी म्हणजे अशा प्रकारच्या ज्या शंकूच्या आकाराच्या पेशी असतात. तर अशा प्रकारच्या कोन शेप बरोबर आहे. कोन सेल्स आणि रॉड सेल्स अशा प्रकारचं त्यांची नावं आहे. पोलीस भरतीला जास्तीत जास्त मराठी विचारलं जातं त्यामुळे सांगतो. शंकुपेशी आणि दंडपेशी असतात, मानवी डोळ्यांमध्ये असतात. आणि मानवी डोळ्याचा सर्वात महत्वाचा घटक आयरिस. आयरिसला मराठीमध्ये काय म्हणतात मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण अशा प्रकारचा हा आयरिस हा मानवी डोळ्यांमधला सर्वात महत्वाचा घटक असतो. एका परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला होता. मानवी डोळ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथी असतात? मानवी डोळ्यांमध्ये विच ग्लँड सिच्युएटेड इन ह्युमन आईज. मानवी डोळ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथी असतात? तर नाव लक्षात ठेवा, लॅक्रिमल ग्लँड किंवा लॅक्रिमल ग्रंथी. तर अशा प्रकारच्या लॅक्रिमल ग्लँड किंवा लॅक्रिमल ग्रंथी या मानवी डोळ्यांमध्ये असतात. ज्या काही ग्रंथी किंवा ज्या काही ग्लँड्स मानवी डोळ्यांमध्ये असतात त्यांचं नाव आहे लॅक्रिमल ग्लँड किंवा लॅक्रिमल ग्रंथी आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते मानवी डोळ्यांच्या संदर्भात असणाऱ्या लॅक्रिमल ग्लँड्स किंवा लॅक्रिमल ग्रंथींविषयी मी लक्षात आणून दिलेलं आहे. लक्षात येते, सर्वांच्या लक्षात येत असेल. खरं तर खूप डीप कन्सेप्ट आहे पण अत्यावश्यक जेवढं आहे तेवढं सांगून मी पुढे चाललेलो आहे. तर अशा प्रकारचा मानवी डोळा, त्याच्या संदर्भात एक प्रश्न कधी कधी विचारला जातो की मानवी शरीरात इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं. आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स भरपूर काही मुद्दे आहेत. तर या मानवी शरीरात इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं. हा इन्सुलिनचं मेन फंक्शन काय आहे? इन्सुलिनचं महत्वाचं कार्य काय आहे? तर इन्सुलिनचं महत्वाचं जे काही कार्य आहे ते मानवी शरीरातील साखर नियंत्रित ठेवणे किंवा मानवी शरीरातील शुगर नियंत्रण किंवा अशा प्रकारचं जे आहे ते साखर नियंत्रण करणे.
तर मानवी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, शुगर कंट्रोल, ती एकदम वाढून पण द्यायची नाही, एकदम कमी पण होऊ द्यायची नाही, ते काम इन्सुलिन करत असतं. आणि ज्यांच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं किंवा इन्सुलिनचं सिक्रिशन जे आहे ते कमी होतं, त्यांना मग जे आहे ते जो काही आजार होतो म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं, त्यांना मग डायबिटीज नावाचा आजार होतो. म्हणजे अशा प्रकारचा जो डायबिटीज नावाचा आजार होतो आणि त्यातून अनेक साऱ्या ज्या समस्या ज्या उद्भवतात. मग अशा प्रकारचे जे काही डायबिटीज पेशंट आहेत त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. आधी ते इन्सुलिनचं इंजेक्शन जे आहे ते गायी, बैल किंवा गायी सदृश्य जे काही प्राणी आहे त्यांच्या जठरामधून मिळवलं जायचं. आता आर्टिफिशियली ते इन्सुलिन जे आहे ते तयार केलं जातं. पॅन्क्रियाज मध्ये असतं, बरोबर आहे. पॅन्क्रियाज, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स, भरपूर काही मुद्दे आहेत. तर अशा प्रकारचं इन्सुलिन मानवी शरीरातील, बरोबर आहे, व्हेरी गुड, मानवी शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचं काम इन्सुलिन करत असतं. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे की मानवी शरीराला आवश्यक जे काही घटक असतात, न्यूट्रिशन विषयी आता मी सांगतोय. मानवी शरीराला काही जे घटक आवश्यक आहे, काही म्हणतात आणि काहींना मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतात. म्हणजे मानवाला जास्त प्रमाणात आवश्यक असणारे जे काही घटक आहे, जास्त प्रमाणात आवश्यक, त्यांना मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणणार. आणि कमी प्रमाणात आवश्यक आहे त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणणार. मग जास्त प्रमाणात आवश्यक असणारे घटक कोणते? पहिला आहे कर्बोदके. तर कर्बोदके किंवा ज्यांना कार्बोहायड्रेट्स म्हटलं जातं. दुसरा आहे प्रथिने, प्रोटीन्स. आणि तिसरा महत्वाचा घटक आहे मेद किंवा ज्याला फॅट असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा कर्बोदके, प्रथिने आणि मेद. आणि अत्यंत कमी प्रमाणात मात्र शरीरासाठी अत्यावश्यक आहे ती म्हणजेच जीवनसत्वे, विटामिन्स, जीवनसत्वे आणि विटामिन्स. आणि यानंतर जे आहे ते त्याचबरोबर खनिजे आणि क्षार, सॉल्ट अँड मिनरल्स, ही मानवी शरीराला आवश्यक असतात. कधी विचारलंच मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणती, तर ही आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मग त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपण जे काही अन्न खातो त्या अन्नांमधून कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स घेतो. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर अशा प्रकारचा ज्यांच्यामध्ये असतो त्यांना कर्बोदके म्हणतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ज्यांच्यामधून आपल्याला भेटतो त्यांना कर्बोदके म्हणतात. मग मोनोसेक्राइड, डायसेक्राइड्स, पॉलिसेक्राइड्स, भरपूर काही प्रकार आहेत. कर्बोदके. यानंतर प्रथिनांमध्ये जे आहे ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बरोबर एक नायट्रोजन सुद्धा असतो. नायट्रोजन मटेरियल जे असते म्हणजे अमिनो ऍसिड्स, स्निग्ध पदार्थ, बरोबर आहे, स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिने. तर त्यामध्ये मात्र नायट्रोजन हा घटक ऍडिशनल असतो आणि अमिनो ऍसिड्स पासून ही प्रथिने बनलेली असतात. म्हणजे अमिनो आम्लांना मराठी अमिनो आम्ले. तर त्या अमिनो आम्ले जे आहे ते त्यांच्यापासून ही प्रथिने बनलेली असतात आणि ही प्रथिने जी आहे ते शरीर बांधणीचं काम करतात. मी सांगणार आहे. शरीरात महत्वाचं ऊर्जा निर्मिती करण्याचं काम कोण करतं? कर्बोदके करतं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही आता मी बोलतो आहे, मी जे काही कर्बोदक खाल्लेली आहे त्यांच्यापासून ऊर्जा निर्मिती झाली आणि अशा प्रकारची मी ऊर्जा प्रकट करतो आहे. खाली नसते मी बोलूच शकलो नसतो किंवा उभं राहू शकलो नसतो, कारण उभं राहण्यासाठी, बोलण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या ऊर्जा निर्मितीसाठी हे आवश्यक आहे कर्बोदके. प्रथिने हे बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीर बांधणीचं काम करतात. तर अशा प्रकारची शरीर बांधणीचं जे काही मनुष्याच्या काम आहे ते प्रथिने करत असतात. आणि मेद जे आहे ते मेद ऊर्जा साठवण्याचं काम करत असतात किंवा घटक साठवून ठेवण्याचं काम करत असतात किंवा कधी कधी त्यांना म्हटलं जातं तापमान नियंत्रण ठेवण्याचं काम. तापमान नियंत्रण म्हणजे शरीराचं जे काही टेम्परेचर आहे. आता विषय निघालाच आहे म्हणून तोही प्रश्न ऍड करतो की शरीराचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते साधारणतः किती असतं सांगा. मानवाच्या बॉडी टेम्परेचर किती असतं? तर मानवाचं बॉडी टेम्परेचर बरोबर आहे 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. तर अशा प्रकारचं मानवाचं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असतं. आणि मग अशा प्रकारचं मानवाचं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री किंवा 98 पॉईंट समथिंग आहे 5 फॅरनहीट, बरोबर आहे. तर 98.6 बरोबर आहे, 98.56 फॅरनहीट एवढ्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. बाहेर प्रचंड समजा थंडी आहे आणि
बाहेरचं टेम्परेचर 15 किंवा 12 डिग्री आहे, तरी सुद्धा शरीराचं टेम्परेचर 37 डिग्री आहे, कारण हे मेदांचं ज्वलन होतं. आणि मेदांचं ज्वलन होऊन अशा प्रकारचं जे साठवलेले मेद त्यांचं ज्वलन होतं आणि टेम्परेचर कंटिन्युअस ते ज्वलन झालं म्हणजे हीट वाढणार आहे शरीराची आणि 37 डिग्री मेंटेन केलं जातं. तर अशा प्रकारचा जो आहे तो मेद तापमान नियंत्रण आणि अशा प्रकारचं जे आहे ते ऊर्जा साठवून ठेवण्याचं काम करणार आहे. तर अशा प्रकारचा हा मेद किंवा ज्याला फॅट असं म्हटलं जातं. आणि मग त्यामध्ये पण परत सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असे भरपूर घटक आहे. परीक्षेला कधी कधी विचारलं जाऊ शकतं 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती एनर्जी मिळते. एनर्जी मिळणार आहे, पण 1 ग्रॅम कर्बोदकांपासून किती एनर्जी मिळते, तर 4.1 किलो कॅलरी एवढी जी आहे ती एवढी एनर्जी या 1 ग्रॅम कर्बोदकांपासून मिळते. 4 किंवा 4.1. प्रथिनांपासून जी काही एनर्जी मिळते ती 6.1 किंवा 6 किलो कॅलरी एनर्जी जी आहे ते प्रथिनांपासून 1 ग्रॅम प्रथिनांपासून 6 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि मेदांपासून जे आहे ते 9.1 किंवा 9.2 अशा प्रकारची, म्हणजे जर तुम्ही मेद खाल्ले तर लवकरात लवकर तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी मिळणार. ती युटिलाइज झाली तर नो प्रॉब्लेम. युटिलायझेशन जर झालं नाही, फक्त तळलेले पदार्थ भरपूर खाल्ले आणि एका जागी बसूनच राहिले, त्याचं तेवढं युटिलायझेशन जर झालं नाही तर मग तुमची तब्येत वाढू लागेल, कारण मेद शरीरात साठवले जातात आणि साठवले गेले म्हणजे तुमचं पोट, तुमची तब्येत वाढणार आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते मॅक्रोन्यूट्रिएंट्स हा घटक आहे. मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे मला एक्सप्लेन करायचे आहे. जीवनसत्वे, खनिजे आणि क्षार. जीवनसत्वे यांचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावला. हा प्रश्न एकदा विचारलेला जातो. फुंक नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. आणि मग अशा प्रकारची जी काही जीवनसत्वे आहे, ए विटॅमिन, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के अशा प्रकारचे विटॅमिन्स आहेत. त्यामध्ये बी विटॅमिन आहे तो B1, B2, B3, B5, B7, B9 आणि B12 अशा प्रकारचा समूह आहे, म्हणून त्याला बी कॉम्प्लेक्स असे म्हटले जाते. बी कॉम्प्लेक्स. आणि बाकीचे मात्र विटॅमिन जे आहे ते त्यांच्या संदर्भात 1-2 प्रश्न विचारले जातात. जे काही प्रश्न जे आहे ते विटॅमिन्स विषयी विचारले जातात. कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो, आतापर्यंत पोलीस भरती आणि एमपीएससीचे सर्वात प्रसिद्ध प्रश्न आहे. तर विटॅमिन ए जो आहे तो विटॅमिन ए चा जर अभाव निर्माण झाला बॉडीमध्ये तर रातांधळेपणा, कलर ब्लाइंडनेस, तर अशा प्रकारचा रातांधळेपणा निर्माण होतो. रातांधळेपणा विटॅमिन ए च्या अभावामुळे, नाईट ब्लाइंडनेस काय जास्त, तर अशा प्रकारचा रातांधळेपणा विटॅमिन ए मुळे जो आहे तो निर्माण होतो. कमतरता, स्कॅरसिटी या बी विटॅमिन मुळे, आता फक्त तात्पुरतच सांगतो, बी विटॅमिन मुळे बेरी नावाचा रोग होतो. बी विटॅमिनच्या अभावामुळे. विटॅमिन बी आता कशात आहे, भरपूर काही मुद्दे आहे, फक्त जे आहे ते व्हर्बॅटिम क्वेश्चन्स आता सांगतो. विटॅमिन बी च्या अभावामुळे बेरी हा आजार होतो. स्कर्वी सुद्धा विटॅमिन बी मुळेच आहे. त्याचबरोबर जास्त मोठ्या प्रमाणात स्कर्वी जो आहे तो स्कर्वी हा विटॅमिन सी च्या अभावामुळे होतो. स्कर्वी हा दातांचा आजार आहे. स्कर्वी, दातांवर पिवळे ठिपके येणे, त्याला स्कर्वी म्हणतात. आणि विटॅमिन सी जो आहे तो विटॅमिन सी वॉटर सोल्युबल आहे. विटॅमिन सी जो आहे तो सिट्रस फूड म्हणजे लिंबू वर्गीय फळं आहे, संत्री असेल, लिंबू असेल, अशी जी फळं आहे त्यातून विटॅमिन सी जास्त मिळतो. विटॅमिन सी जर जास्त प्रमाणात घेतला तर रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते. विटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतला तर तुमचा चेहरा तजेलदार किंवा तरुण तुम्ही जास्तीत जास्त दिसाल. जर विटॅमिन सीचं कन्झम्पशन केलं नाही तर तुम्ही तरुणपणीच म्हातारे दिसाल. अशा प्रकारचे वेगवेगळे संदर्भ आहेत. तर अशा प्रकारचा विटॅमिन सी स्कर्वी नावाचा आजार आहे. विटॅमिन डी हमखास विचारला जातो. विटॅमिन डी हा मानवी शरीरातच तयार होतो. तो सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये असतो. तर सकाळचं जे काही कोवळं ऊन आहे, लहान मुलाला जे उन्हात बसवलं जातं किंवा म्हाताऱ्या माणसांना किंवा आपल्याला सांगतात उन्हात बसत जा, म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते स्कर्वी म्हणजे जे आहे ते दातांचा आजार आहे. दातांवर पिवळे ठिपके येणे किंवा दात जे आहे ते दुखायला लागणे त्याला स्कर्वी म्हणतात. तर विटॅमिन डी उन्हापासून प्राप्त होतं किंवा उन्हामुळे विटॅमिन डी आपल्याला मिळतं. आणि जर अशा प्रकारचं विटॅमिन डीचं सिक्रिशन सूर्यप्रकाश बरोबर आहे, तर अशा प्रकारचं विटॅमिन डीचं सिक्रिशन बॉडीमध्ये कमी झाला तर लहान मुलांमध्ये शक्यतो मुडदूस नावाचा आजार होतो. लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्या मुलांमध्ये ऑस्टिमॅलेशिया म्हणजे हाडं ठिसूळ होणे, अशा प्रकारचा आजार विटॅमिन डी च्या रिकेट्स किंवा मुडदूस
अशा प्रकारचा आजार व्हिटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे होतो. यानंतर व्हिटॅमिन ई जो आहे, व्हिटॅमिन ई च्या डिफिशियन्सीमुळे व्हिटॅमिन ई ला जो आहे तो रोग प्रतिकारक व्हिटॅमिन असं म्हटलं जातं. रोग प्रतिकारक क्षमता, शरीरात रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करण्याचं महत्वाचं काम व्हिटॅमिन ई करत असतं. आणि व्हिटॅमिन ई जर कमी प्रमाणात कंझ्युम झालं किंवा डिफिशियन्सी झाली तर आपल्याला वांझपणा म्हणजे मुलं न होणं किंवा अशा प्रकारचे जे आहे ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स व्हिटॅमिन ई मुळे निर्माण होत असतात. आता बरेचसे डॉक्टर सांगतात की आवळा खा. आवळा कशासाठी खा? कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ई आहे आणि व्हिटॅमिन के सुद्धा आहे. व्हिटॅमिन सी तर आहे, पण व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात आवळ्यामध्ये आहे. आणि आवळा रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करतो. आवळा जो आहे तो डोळ्यांना चांगला असतो. आवळा जो आहे तो अशा प्रकारचा आपल्या व्हिटॅमिन के तो जो आहे तो जास्त प्रमाणात निर्माण करतो. रक्त गोठणं म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे फंक्शन आवळ्याचे आहे. तर व्हिटॅमिन ई रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारं जीवनसत्व कोणतं? तर ते व्हिटॅमिन ई आहे. यानंतर पुढचे जे काही मुद्दे मी एक्सप्लेन करतो आहे, वांझपणा या व्हिटॅमिन ई मुळे होऊ शकतो. व्हिटॅमिन के जो आहे तो रक्त गोठण्यास मदत करणारा व्हिटॅमिन आहे. रक्त गोठेन, ब्लड क्लॉटिंग जे आहे ते ब्लड क्लॉटिंगला हेल्पिंग करणारं जे काही व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन के आहे. आणि अशा प्रकारचा हा व्हिटॅमिन के, त्यामुळे जे आहे ते व्हिटॅमिन के चा जर डिफिशियन्सी झाली तर त्यांच्या शरीरातील रक्त लवकर गोठत नाही. म्हणजे जर जखम झाली आणि व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी असेल तर ते रक्त लवकर गोठणार नाही, जास्तीत जास्त वाहून जाईल. तर अशा प्रकारचा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करणारं व्हिटॅमिन के आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधील एक व्हिटॅमिन फक्त सांगतो, व्हिटॅमिन बी12. तर अशा प्रकारचं जे सायनोकोबॅल्मिन असं त्याचं नाव आहे. आणि अशा प्रकारच्या व्हिटॅमिन बी12च्या अभावामुळे किंवा डिफिशियन्सीमुळे व्हिटॅमिन बी12चा जर अभाव झाला तर ॲनेमिया नावाचा रोग होतो, जो काही थोड्या वेळापूर्वी आपण बघितला. ॲनेमिया, रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होऊन जाणं, रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होऊन जाणं म्हणजे ॲनेमिया. म्हणजेच अशा प्रकारचा तो व्हिटॅमिन बी12च्या अभावामुळे होतो. आणि मग आपण बघतो की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे ते बी12च्या गोळ्या दिल्या जात आहे. आणि त्यामुळे जे आहे ते रक्ताची वहन क्षमता जी आहे ती कमी होणं हा जो आहे हा आजार होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे आहे ते व्हिटॅमिन, मिनरल्स विषयी जे आहे ते काही मिनरल्स, आता भरपूर काही मुद्दे आहे. आपल्या शरीराला जे आहे ते आयर्न काही प्रमाणात लागतं, मॅग्नेशियम लागतं. आणि अशा प्रकारचे मिनरल्सची स्टेबिलिटी, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी किंवा शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया नियंत्रित करण्यासाठी ही मिनरल्स किंवा अशा प्रकारची ही क्षार आणि खनिज आवश्यक असतात. काही जे आहे ते मिठातून मिळतात. आपल्याला हे माहित आहे मिठातून जे आहे ते सोडियम आणि अशा प्रकारचं क्लोरीन हे जे आहे ते आपल्याला मिळतात. यानंतर जी काही स्केलेटल सिस्टीम आहे म्हणजे मानवाचं जे आहे ते अस्थि संस्था, त्या संदर्भात परीक्षेला 1-2 प्रश्न विचारले जातात. अस्थि संस्थेच्या संदर्भात लहान मुलामध्ये किती हाडं असतात? इन्फॅन्ट किंवा लहान मुले, तर लहान मुलांमध्ये 270 हाडे असतात. 270. आणि मग नंतरच्या काळात हाडे एकमेकाला जे आहे ते जोडली जाऊन यामध्ये जे आहे ते मोठी माणसं किंवा प्रौढ माणसे जी आहे, प्रौढ माणसांमध्ये जवळजवळ 206 हाडे शिल्लक राहतात. कारण बरीच हाडे एकमेकाला जोडली जातात. आणि प्रौढ माणसांमध्ये 206 आणि लहान मुलांमध्ये 270 हाडे असतात. तर अशा प्रकारचं जे आहे ते हाडांविषयी महत्वाचा मुद्दा. हाडे हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे जे बनलेले असतात. बॉडीमध्ये जी काही मिनरल्स आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस यांची जर स्कॅर्सिटी किंवा डिफिशियन्सी किंवा अभाव निर्माण झाला तर हाडांच्या संदर्भात बरेचसे आजार आपल्याला फेस करावे लागतात. तर हाडांच्या संदर्भात बरेचसे आजार कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला फेस करावे लागतात. हाही एक मुद्दा आहे. यानंतर अशा प्रकारची जी काही हाडं आहेत त्या हाडांच्या अभ्यासाच्या शास्त्राला किंवा मानवी हाडांच्या अभ्यासाच्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी असा शब्द आहे. मानवी हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र, ऑस्टिओलॉजी. तर अशा प्रकारची ऑस्टिओलॉजी, मानवी हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला ऑस्टिओलॉजी असे म्हटले जाते. ऑस्टिओलॉजी म्हणजे मानवाच्या हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हिपॅटोलॉजी, स्पिग्नोमॅनोमीटर तर माहितच आहे. तर पायरोमीटर, असे वेगवेगळे जेवढे काही मला शक्य झाले ते मी लक्षात आणून दिलेले आहे. व्हिटॅमिन के जो आहे, व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करणारा महत्वाचा जो आहे तो घटक आहे.
व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करणारा महत्वाचा घटक आहे आणि व्हिटॅमिन के जो आहे तो त्याची जर डिफिशियन्सी निर्माण झाली, बरोबर आहे, क्षार जास्त घेतल्याने हाडे कुमकुवत होतात, अजून भरपूर काही मुद्दे आपल्याला सांगता येतील, जेवढी काही अत्यावश्यक आहे तेवढी लक्षात आणून देतो आहे. यानंतर 2-3 प्रश्न, आता खरं तर वेळ फारच कमी राहिला. कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारतो, फळे पिकवण्यासाठी कोणता घटक वापरला जातो? फळे लवकर पिकवण्यासाठी की फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर लक्षात ठेवा, फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा घटक वापरला जातो. तर इथिलीन नावाचा जो काही वायू आहे किंवा हा जो घटक आहे तो फळे पिकवण्यासाठी जो तो वापरला जातो. दुसरा मुद्दा परीक्षेला विचारला जातो, परिरक्षक किंवा ज्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणतात, म्हणजे लोणचे असेल, कैरी असेल, असे घटक जास्त काळ टिकावे म्हणून परिरक्षक म्हणून कोणता घटक वापरतात? तो बेन्झोइक ऍसिड आहे. तर तो बेन्झोइक ऍसिड लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह किंवा परिरक्षक म्हणून हा बेन्झोइक ऍसिड किंवा ऍसिटिलीन काही ठिकाणी वापरला जातो. त्याचबरोबर कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो काही एलपीजी गॅस आहे, केमिस्ट्रीचा प्रश्न सांगतो, एलपीजी गॅस मध्ये गॅस लीक झाला की काय? म्हणजे एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, C4H10 काय, ब्युटेन आयसोब्युटेन आहे एलपीजी गॅसमध्ये. ब्युटेन आयसोब्युटेनला कोणत्याही प्रकारचा दर्प किंवा कोणत्याही प्रकारचा स्मेल किंवा वास नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये एक घटक मिक्स केला जातो. मग आपल्या घरात जर गॅस लीक झाला तर आपल्याला गॅसचा वास येतो. मग गॅसचा वास येण्यासाठी त्यामध्ये कोणता घटक मिक्स केलेला असतो? परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. व्हेरी गुड. इथिल मर्कॅप्टन नावाचा घटक आहे किंवा मर्कॅप्टन नावाचा घटक लक्षात ठेवा. इथिल मर्कॅप्टन नावाचा घटक आहे. म्हणजे जर एलपीजी गॅस जर लीक झाला तर तो ब्युटेन आणि आयसोब्युटेनचा बनलेला असतो. ब्युटेन आयसोब्युटेनला कोणताही स्मेल किंवा वास नाही, म्हणून त्यामध्ये इथिल मर्कॅप्टन नावाचा घटक मिक्स केलेला असतो, जेणेकरून जर गॅस लीक झाला तर आपल्याला लवकर कळेल आणि मग अशा प्रकारचे आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करू. तर अशा प्रकारचा इथिल मर्कॅप्टन नावाचा घटक त्यामध्ये मिक्स केलेला असतो. अजून भरपूर सारे प्रश्न आणि भरपूर सारे मुद्दे याविषयी विचारले जातात. खरं तर मला काही वेळ, तो वेळ जो आहे तो फॅरनहीट, सेल्सिअस, केल्विन त्यासाठी द्यायचा होता आणि काही वेळ जो आहे तो रोग आणि त्यांचे जे आहे ते त्यांचे आजार त्यांच्यासाठी द्यायचा होता. म्हणजे कावीळ नावाचा आजार असेल तो कोणत्या अवयवाला होतो किंवा त्याच्यासाठी कोणता, किंवा पोलिओ नावाच्या आजारासाठी कोणतं वॅक्सिन वापरलं जातं, असे भरपूर काही घटक आहे. जरी मला शक्य झाले नाही तरी तुमच्या लक्षात आणून दिलेले आहे. व्यवस्थित याचं वाचन करा, त्याचं अनालिसिस करा, इंटरप्रिटेशन करा आणि आपली पोलीस बनण्यासाठी जी काही दावेदारी आहे अधिक प्रबळ करा. उद्यापासून मात्र आपण जे आहे ते काही मराठीचे लेक्चर जे आहे ते घेणार आहोत, त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रिपेअर्ड राहा. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. आज सरांनी विज्ञान, त्याचबरोबर रोग प्रतिकारक रोगांचं जे काही जीवशास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकंदरीत परीक्षेसाठी महत्वाचा असणारा जो काही आढावा आहे तो आढावा दिला आहे. मी आजच्या दिवसापुरतं सरांचं आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तुमची जी काही अटेंडन्स लिंक आहे ती अटेंडन्स लिंक ओपन झालेली आहे. त्या अटेंडन्स लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा अटेंडन्स द्यायचा आहे. आपण या ठिकाणी थांबूया, परत भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता याच लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके.